मेष राशीवाल्या भावा, दाद्या, ताई, मला माहिती आहे तुला त्याचं काही पटत नाहीये, पण तो जरा जास्त बोलतोय तर हो हो मन आणि तिथून निघून जाय. त्याला कशाला तुला टोकायचंय भाई, हे बरोबर आहे का, खरं आहे का, काय जाऊ देईन त्याला विहिरीमध्ये. त्याला सांगत बसू नको, तुझं तू डोक्याला ताण घेऊ नको, तू हायपर व्हायलास. तुझी काळजी दाद्या. धनुराशीवाल्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला जेवढं काम आहे तेवढंच काम करा. सगळ्या पूर्ण डिपार्टमेंटचं काम तुम्हीच करू नका. की ते जातील दवा खायला, तुम्ही तरी कामच करत राहिलात असं डोक्यात आणू नका. त्याने तुमचा पगार वाढणार नाही आहे, तुमचा ताण वाढणार आहे. आणि ते ताण तुम्ही तुमच्या माणसांवर राग करणार आहे, तर ते राग करू नका, काम करू नका. तर धनुराशीवाल्यांना थोडं चिल जागा, दुपारी झोपत जा तुम्हाला नाही झोप आली तरी. कन्या राशीवाल्याला भावांना, ताईंना माझं सांगणं आहे की मुंगीचं आयुष्य कसं आहे, मुंगी कशी जगन बाबा, ह्याचा ताण तू 2 तासापासून घ्यायलास कशामुळं. मुंगी जगन ना, त्याचं ते काय जगायचंय ते. अरे कोणाचं काय ताण, कोणाचं कुठला ताण, काय घरातून निघाल्यावर काय विचार करत असतोस आणि ऑफिसला पोचूस तर कोणता विचार असतो. काही ताळमेळ आहे का त्या विचारांमध्ये. बीपी लागन ना माग तुझ्या. अरे बीपीला नाही, बीपीला तू लागशील कन्यावाल्या. तुळ राशीवाल्या माझ्या भावाला सांगणं आहे की तुझं वर्क फ्रॉम होम असेल तर तेवढाच एक कामाचा टाईम असतो आणि ऑफिस टाईममध्ये ऑफिस टाईमच असतो. घरी आल्यावर त्याचा ताण घेत जाऊ नको, तुझ्या कलेला सुद्धा वेळ दे थोडा. ऐ तुळवाल्या, जरा फिरत गिरत जाय. आणि सगळेच मित्र नसतात, काही कलिग असतात, काही ऑफिसमधले लोक असतात आणि मित्र काही वेगळे असतात. 3-4च मित्र असतात बरं का आयुष्यामध्ये. ताई, मैत्रीण 2-3च असतात. कन्या राशीच्या माणसावर 1 लाखाचं कर्ज असेल तर तो 1 करोडचं टेन्शन घेतो, आणि मिथुन राशीवाल्यावर 1 करोडचं टेन्शन असेल तर ते 1 रुपयाचं बी टेन्शन घेत नाही. ही आहे मिथुन राशीवाल्याची चिल लाईफ. चिल, मलंग पलंग धिंगाणा गलंग. कर्क राशीवाल्यांनो, अलका कुबलला विहिरीत ढकललं होतं पण ती त्याच्यातून सुखरूप बाहेर आली. पण कर्क राशीवाल्यांनी पूर्ण आयुष्यच माहेरच्या साडीसारखं जगू नये, आनंदात जगावं थोडंफार. लोक येतात, लोक काहीतरी कुचकं बोलतात, तुम्ही रडत बसू नका. तुम्हाला ढकलायला आले विहिरीत तर बाजूला सारखा मागचा विहिरीत पडत. आणि वृश्चिक राशीवाले ढकलू नका कोणाला विहिरीमध्ये. थोडा राग कमी करा, कवाय भडकत जाऊ नका, जरा शांततेत जागा. भडबड करू नका एवढी, आनंदात जगा. तुम्हाला घाबरायलेत लोक बाहेर.